नमस्कार सगळ्यांना. आज आपण 36 साइजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग बघणार आहोत. आतापर्यंत मी सगळे चार्ट हे तुम्हाला वरती स्क्रीनवरती देत होती. म्हणजे मी याच्यावर बनवत होती, ॲपमध्येच बनवून घेत होती. पण ते थोडं समजायला आय थिंक कठीण वाटत असेल तुम्हाला. त्यामुळे मी विचार केला, की हे असं मी चार्ट बनवून घेतले, जेणेकरून मला तुम्हाला समजवायला सोपं जाईल. अशा पद्धतीने मी हे ब्लाउजचे सगळे चार्ट बनवून घेतले. एकदम सोप्या भाषेमध्ये, मराठीमध्ये सोप्या भाषेत बनवून घेतले आणि जसा जो चार्ट लागेल आपल्याला तसा मी तुम्हाला समजावून सांगते, की कुठे कोणता चार्ट कसा वापरायचा ते. तर असा हा मी ब्लाउजचा बनवलाय. असंच सेम ड्रेसचा सुद्धा आहे, कुर्तीचा आहे, बॉटमचा पण आहे, वेस्टर्न वेअरचा आहे. तर असे मी सगळे चार्ट बनवून घेतले. तर जसे-जसे आपले व्हिडिओ येतील तसे-तसे त्यामध्ये मी चार्ट पण तुम्हाला दाखवेल आणि कोणता चार्ट कुठे कसा यूज करायचा एकदम सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीने ते मी तुम्हाला सांगेल. चला तर आता आपण आधी या 36 साइजच्या मापाचं ब्लाउजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग करून घेऊ. आधी आपण बॅक पार्टचं कटिंग ड्राफ्टिंग करणार आहोत. 36 साइजचं बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करतोय आपण आधी. तर इथे वरती आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची पहिले तर. आता इथे 7.25 इंचावरती मार्क करायचं आपल्याला. इथे मार्क करते मी 7.25 इंचावरती. 1 इंच खाली मार्क करते, 1 इंच डाऊन. इथे आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचंय. आता 1 इंच हे डाऊन गेलंय ते आणि 2.5 इंच हे आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. आता इथे आपलं डीप नेकचं आपण करतोय ब्लाउज. तर डीप नेकच्या ब्लाउजसाठी आपल्याला आर्महोल फॉर्म्युला बघावा लागेल. तर हा आहे आपला डीप नेकचा आर्महोल फॉर्म्युला. तर आपली चेस्ट आहे 36, तर आपला फॉर्म्युला हा येईल 32 टू 39. त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. तर इथे आहे चेस्ट डिवाइड 6 प्लस अर्धा इंच. तर माझं येतं इथे 6.5 इंच. इथे आपल्याला 6.5 इंचावरती मार्किंग करायचंय. ही चेस्ट लाईन आहे आपली. चेस्ट लाईन वरती 9 इंचावरती मार्किंग करायचंय. दीड इंच स्टिचिंगचा ऍड केलंय. आता आपण फुल लेंथचं मार्किंग करून घेऊ. 16.5 इंचावरती मार्क करते. वेस्टचं मार्किंग करायचंय. 8 इंचावरती मार्किंग करायचं इथे. 1.5 इंच स्टिचिंगचं. आता हे मार्किंग आणि हे खालचं मार्किंग आपल्याला जॉईन करून घ्यायचे दोन्ही पण. आता आर्महोलच्या शेपचं ड्रॉ करून घेऊ आपण आधी. मी तुम्हाला ते नेहमी सांगत असते की शोल्डर मायनस करायचं. तिथे सगळ्यांना कन्फ्युज होतं की शोल्डर मायनस किती करायचं, कसं करायचं. तर त्यासाठी मी एकदम सोपा चार्ट बनवून घेतलाय. 3 इंचाचं आपलं रेडी शोल्डर असणार आहे या ब्लाउजचं. तर फ्रंट नेक माझा मी सॉरी हे आपण बॅक पार्टचं करतोय. तर बॅक पार्टला मी नेक हा गोलच ठेवणार आहे. तर गोल गळ्यामध्ये बघायचं आपल्याला. गोल गळ्याचं हे बघा इथे गोल गळा दिलेला आहे इथे. आणि बॅक नेक मी हा घेणार आहे 10 इंचाचा. तर 10 इंच इथे कुठे येतंय ते बघायचंय आपल्याला. तर 10 इंच कुठे येतंय? इथे येतंय. बरोबर. 9 इंच टू 11.25 इंच म्हणजे आपलं 10 इंच ह्या लाईन मध्ये येतंय. गोल गळा आणि 10 इंच. तर इथे जितकं आलं तितकं आपल्याला फुल शोल्डर मधून मायनस करायचंय. त्याचप्रमाणे तुम्ही कोणता पण तुम्हाला जर दुसरा कोणता नेक शेप घ्यायचा असेल, हा चौकोन आहे, गोल गळा आहे, स्वीट हार्ट आहे, हा लीफ शेप आहे, हा व्ही गळा आहे. तर ह्याच्यातला तुम्हाला कोणता पण नेक शेप घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त नेक डीप इथे चेक करायचे की नेक डीप आपलं कुठे येतंय ते आणि जो आपला नेक शेप आहे ते. तसं तुम्ही बघून तुमचं माप काढू शकताय की तुमचं किती मायनस होणार आहे. आता मी इथे सिंपल गोल गळा घेणार आहे आणि 10 इंच आहे. तर माझं इथे येतंय 2.5 इंच. तर 2.5 इंच हे मला फुल शोल्डर मधून मायनस करायचंय.
फुल शोल्डर माझं आहे 14.5 इंच. बरोबर, इतकं 14.5 इंच माझं फुल शोल्डरचं माप आहे. त्यातून मी आता 2.5 इंच आपण बघितलं की आपलं मायनस करायला पाहिजे. तर हे अर्धा, 1 आणि 2 तर राहिलं माझं 12 इंच. 12चे निम्मे घेऊन आपल्याला इथे मार्क करायचे. आता 12चे निम्मे किती? तर 6 इंच. 6 इंचावरती मी इथे मार्किंग करते. याला म्हणतात शोल्डर मायनस करणे. शोल्डर मायनस केलं म्हणजे आपलं नेक जे आपलं शोल्डर आहे ते अजिबात उतरत नाही. इथे जितकं मार्किंग केलंय सेम इथे पण तितकंच मार्किंग करायचंय. 6 इंचावरती मी इथे पण मार्किंग करते. आता एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आपल्याला. आता हे क्रॉस मार्किंग किती असतं तर त्याचा सुद्धा मी चार्ट बनवून घेतलाय, कन्फ्यूज नको व्हायला म्हणून. हे बघा, आर्महोल क्रॉस मार्क चार्ट. तर आपलं 36 आहे चेस्ट साईज. तर फ्रंट पार्टचं जातं 1.25 इंचावरती आणि बॅक पार्टचं जातं 1 इंचावरती. तर 1 इंच इथे आपल्याला क्रॉस मार्किंग करायचंय आणि ह्या लाईनचा आपल्याला एक सेंटर घेऊन घ्यायचा आहे. आता आपण असा आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेऊ. हा आपला बॅक पार्टचा आर्महोलचा शेप होईल. बॅक पार्ट आहे आपलं. अशा पद्धतीने हे करून घेतलंय. आता इथे जितकं अंतर आहे ना तितकंच सेम इथे अंतर ठेवून आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता आपण रेडी शोल्डरचं मार्किंग करून घेऊ. तर रेडी शोल्डर मी घेणार आहे इथे 3 इंच. तर 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे आपल्याला. 4 इंचावरती मार्किंग केलंय आणि हे जे 2.5 इंच होतं आणि आपण शोल्डर डाऊन केलं होतं त्याचा आधी सेंटर घेते मी. आपल्याला नेक डीपचं मार्किंग करायचं राहिलंय त्यामुळे. आता इथून आपल्याला नेक डीपचं मार्किंग करायचं. नेक डीप मी घेणार आहे याचं 10 इंच. बॅक पार्टचं आहे. आता इथून हे अंतर मोजून घ्यायचंय किती आहे ते. 2 इंच राहिलंय. तर खाली मी 3 इंचावरती मार्क करते. शोल्डर मायनस करून घेतलं ना आपण की किती पण तुम्ही नेक डीप घ्या तर अजिबात शोल्डर उतरत नाही. दोरी लावायची सुद्धा गरज नाही. पण तुम्हाला जर लावायची असेल तर तुम्ही लावू शकताय. पण नाही लावली तरी पण शोल्डर अजिबात उतरत नाही. तुम्ही ते माझं व्हाईट ब्लाउज बघितलंच असेल. त्याला मी नाही लावली दोरी तरी पण शोल्डर डाऊन नाही होत त्याचे. आता इथे आपला नेक डीप खूप जास्त असल्यामुळे मी 1/2 इंच वरून कमीच करते डायरेक्ट. इथे 1/2 इंच अजून खाली आपल्याला क्रॉस मार्क करायचंय. इथे 1/2 इंच अजून खाली गेली मी. आता ही अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घेते अशा पद्धतीने. आता बॅक पार्टचं पूर्ण ड्राफ्टिंग रेडी झालंय आपलं. हे वरचं सगळं कट होऊन जाणार आहे. ह्या लाईन पासून वरचं सगळं जे आहे ते कट होणार आहे. अशा पद्धतीने वरचं सगळं कट होणार आहे. आपलं बॅक पार्टचं रेडी. आता तरी आपल्याला आताच कट करायचं नाहीये त्याला. आपण फ्रंट पार्ट जेव्हा आपला रेडी होईल त्याच्यानंतरच आपण कट करणार आहोत. आता फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करून घेऊ आपण. तर इथे आता आपण फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करून घेऊ. इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आपल्याला. 7.25 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायचंय. इथे 1 इंच डाऊन जायचंय. 2.5 इंच नेक विड्थ घ्यायचंय. आता हे दोन्ही मार्क केले तिथे एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे. आता आर्महोलचं मार्किंग करून घ्यायचंय 6.5 इंच. इथे एक चेस्टची लाईन मी ड्रॉ करून घेते. चेस्टचं मार्किंग करून घेऊ आपण 9 इंच. 1.5 इंच स्टिचिंगचं ऍड करते मी. आता इथे आपल्याला आर्महोलचा शेप ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत आधी शोल्डर मायनस करून घेऊ.
फ्रंट नेक मी घेणार आहे 6 इंच आणि हा सुद्धा माझा गोलच गळा असणार आहे. गोल गळा घेते मी हा पण आणि 6 इंच असणार आहे. तर इथे येतंय माझं बघा पहिल्या लाईनमध्ये येतंय 5.5 ते 6.25 त्यासाठी हा कॉलम आहे. तर माझं किती मायनस होईल इथे 1 इंच मायनस होईल. तर मला फुल शोल्डर मधून 1 इंच मायनस करायचंय. 14.5 त्यातून 1 इंच मायनस केलं म्हणजे 13.5. 13.5च्या डिवाइड 2 करायचे आपल्याला. 6.25 म्हणजे इथून आपल्याला 6.25 इंचावरती मार्किंग करायचंय. चेस्ट लाईन वरती सुद्धा तितकंच मार्क करायचंय 6.25 इंचावरती. आता इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ. आता या लाईनचा सेंटर घ्यायचा आहे आणि क्रॉस मार्किंग करायचंय 1.25 इंचावरती. फ्रंट पार्ट असल्यामुळे 1.25 इंचावरती. इथे आपल्याला 1/2 इंच आतमध्ये जावं लागेल. फ्रंट पार्ट असल्यामुळे 1/2 इंच आतमध्ये जायचंय. आता आपण आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेऊ. अशा पद्धतीने. आता हे मायनस केलेलं शोल्डर आहे ते आणि हे 2.5 इंच आपण पहिले घेतलं होतं ते. ह्या दोघांचं आपल्याला मिडल घ्यायचं आहे. आता ह्या मिडल पासून आपल्याला खालचे सगळे मार्किंग करून घ्यायचे. माझं नेक डीप आहे 6 इंच. 6 इंचावरती मार्किंग केलंय. माझं शोल्डर टू अपेक्स आहे 10 इंच. तर त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून आपल्याला इथे मार्किंग करायचंय आणि फुल लेंथ 15.5 आहे तर त्यामध्ये 1 इंच ऍड करून 16.5 वरती मार्किंग केलंय. आता इथे जितकं अंतर आहे तितकंच अंतर इथे ठेवून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. आता रेडी शोल्डरचं मार्किंग करायचंय. 4 इंचावरती मार्किंग करते मी इथे. हे अंतर मोजून घ्यायचं किती राहिलंय ते. 2.25 इंच राहिलंय. तर 3.25 इंचावरती मी इथे मार्किंग करते म्हणजे अर्धा इंच मी वाढवून घेतलंय. हे मी तुम्हाला सिंपल नेक यासाठी दाखवते की जे बिगिनर असतील जे आता नवीन नवीन जे शिकतायत त्यांच्यासाठी त्यांना सोपं जावं म्हणून की म्हणजे सोपे नेक ह्याच्यासाठी की पहिले तुम्ही हे शिवून बघा आधी राऊंड नेक घ्या मग स्क्वेअर नेक घ्या मग नंतर डिझाईनचे तुम्हाला एकदा हे प्रॉपर यायला लागलेत ना की तुम्ही डिझाईनचे कुठली डिझाईन दिली तुम्हाला तरी तुम्ही ते करू शकाल. त्यासाठी मी हा सिंपल नेक दिलेला आहे इथे. इथे आपल्याला अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग करायचंय. 4.25 इंचावरती मार्किंग करायचं इथे आपल्याला. त्यातून अर्धा इंच कमी करून इथे मार्क करायचंय म्हणजे 3.25 इंच. इथे आपल्याला आता डाट द्यायचा आहे तर डाट किती येईल इथे ते बघावं लागेल आपल्याला. वेस्ट डाट हा वेस्ट डाट असतो तर आपली ही 36 साईज असल्यामुळे आपला डाट हा 3 इंचाचा येईल. 3 इंचावरती मी इथे मार्क करते. मार्क केलंय ते इथे जॉईन करायचंय. आता आपण वेस्टचं पण मार्किंग करून घेऊ. इथून 11 इंचावरती मार्किंग करायचंय. म्हणजे मी इथे वेस्ट डिवाइड 4 करून मार्क केलं 8 इंच येतं. 8 मध्ये मी हे 3 इंचाचा जो आपण डाट घेतलाय ना तो ऍड केला मी म्हणून माझं आलं 11 इंचावरती. 11 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतलंय. आता त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच स्टिचिंगचं ऍड करायचंय. स्टिचिंगचं ऍड केलंय. आता हे दोन्ही मार्क आणि हे दोन्ही मार्क आपण जॉईन करून घेऊ. ही पूर्ण सिरीज झाली ना आपली 44 पर्यंत की मी याचे सुद्धा आणणार आहे 4 डाट आणि कटोरी त्याचं सुद्धा मी सगळं ड्राफ्टिंग आणणार आहे तुमच्यासाठी सगळ्या साईडचे घेऊन येणार आहे. आता आपण हे डाट कंप्लीट करून घेऊ पहिले. जवळून दाखवते तुम्हाला. आपल्याला ह्या लाईनचा सेंटर घ्यायचा आहे. तुम्ही पण याच पद्धतीने करा बघा तुमचं ब्लाउज एकदम परफेक्ट बसेल. आता याचा आणि याचा सेंटर घ्यायचा आहे.
याचा आणि याचा सुद्धा सेंटर घ्यायचा आहे. आता इथून अर्धा इंच आपल्याला बाहेर जायचं आहे. ही लाईन जी आहे इंचाची ती बरोबर त्या लाईनवर ठेवायची आहे आणि अर्धा इंच बाहेर जायचं आहे. इथे सेम ती लाईनवर ठेवायची आहे आणि पाव इंच बाहेर जायचं आहे. आता हे जे आपण बाहेर गेलोय तिथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. अशा पद्धतीने. आता ही इथे जॉईन करायची आहे. आता ही इथे जॉईन करायची. आता इथे आपण शेप ड्रॉ करून घेऊ. इथे थोडं आतमध्ये जायचंय असं. आता ही लाईन मोजून घ्यायची आपल्याला किती इंच आली ती. 6 इंच आली. तर ही लाईन आपल्याला ही सुद्धा आपल्याला 6 इंचच हवी आहे. बरोबर असं टेपवर बोटं ठेवत ठेवत जायचंय आणि बरोबर जिथे 6 इंच येईल तिथे आपल्याला मार्क करायचंय. आता इथे आपल्याला अर्धा इंचावरती एक लाईन म्हणजे हे बघा हे 2 पासून पकडते मी. 2 पासून 2.5 पर्यंत आणि त्याच्यावरती इथे एक लाईन. याला म्हणतात अर्धा इंचावरती एक लाईन. असं मी इथे मार्क करते. अर्धा इंचावर एक लाईन. आणि इथे आपल्याला मार्क करायचंय 1.25 इंचावरती. आणि इथे पण आपल्याला अर्धा इंचावरती एक लाईन असं मार्क करून घ्यायचंय. आता ही लाईन आपण अशी ड्रॉ करून घेऊ. आणि इथून इथपर्यंत ही लाईन ड्रॉ करायची आहे. अशा पद्धतीने. आणि इथे पण एक लाईन ड्रॉ करायची. तर हे जे स्केलचं आहे ते आपल्याला या लाईनवर ठेवायचंय बरोबर. अशा पद्धतीने. अशा पद्धतीने. आता आपण आर्महोल डार्टचं मार्किंग करून घेऊ. थोडं जवळून दाखवते. मी तुम्हाला सांगितलंय की इथे जो आपला वेस्ट डार्ट जो असतो ना हा, तर ह्याच्या निम्मे आपला आर्महोल डार्ट येत असतो. मग तुमचा हा किती पण असू द्या त्याच्या निम्मे आपल्याला आर्महोल डार्ट घ्यायचा असतो. इथे आपल्याला 2.25 इंचावरती आधी मार्किंग करून घ्यायचंय. हे बघा 2.25 इंचावरती मी मार्किंग केलं इथे. आता हे मार्क केलेलं आपल्याला इथे अपेक्स पॉइंट वरती जॉईन करून घ्यायचंय. आता आपण इथे 1.5 इंचाचा डार्ट घेणार आहोत. तर अर्धा इंच याच्यापासून अर्धा इंच खाली असं आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि जिथे 1.5 इंच येईल तिथे आपल्याला मार्क करायचंय. आता हे जे मी मार्क केलंय इथून मी लाईन ड्रॉ करायला सुरुवात करते आणि लाईन थोडी बाहेर जाऊ द्यायची कारण आपल्याला नवीन आर्महोलचा शेप ड्रॉ करायचा आहे. अशा पद्धतीने. आता आपण ही लाईन मोजून घेऊ आधी. 6.25 इंच आली आहे. तर सेम ही लाईन पण आपल्याला तेवढीच घ्यायची आहे. जिथे येईल 6.25 तिथे मार्क केलंय मी आणि आता आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची. तर लाईन कशी ह्या लाईनच्या लेवलला आली पाहिजे अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे. हे बघा मी स्केल कशी ठेवली. इथे बघा इक्वल गॅप ठेवलाय मी पूर्ण. आता इथे आपण नवीन आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेऊ. अशा पद्धतीने. हा नवीन आर्महोल शेप ड्रॉ झालाय आपला. आता पूर्ण तसं आपलं रेडीच झालंय. आता आपण कट करू शकतो. पण इथे आपलं एक राहिलंय. इथे 1.25 इंच आपल्याला खाली जावं लागेल. आणि इथे आपल्याला अशी क्रॉस लाईन ड्रॉ करायची जशी आपण बॅक पार्टला केली होती तशा पद्धतीने. आता आपण कट करून घेऊ. सगळं आहे तिथून जिथे जिथे आपण लाईन्स दिल्यात ना तिथे कट करायचंय. बघा इथे असं हे प्रॉपर शेप जसा दिलाय. ही लाईन फक्त इथे आपल्याला थोडंसं बाहेरून कट करायचं असतं कारण की आपल्याला हा मायनस करायचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीने इथून कट करायचंय कारण की आपल्याला आर्महोल डार्ट मायनस करायचंय त्यामुळे. अशा पद्धतीने कटिंग करून झालंय. आता आपल्याला काय करायचंय ही लाईन उचलून या लाईन वरती ठेवायची आहे. तर ती कशी करायची हे फोल्ड करायचं आपल्याला असं.
आता मी इथे फोल्ड करते या पेपरला. हे बघा, हा पॉइंट उचलून बरोबर इथे ठेवायचा आहे. हे बघा, या पद्धतीने आपला शोल्डर आर्म होल डार्ट मायनस झालाय. इथे जर थोडंसं तुम्हाला काही वाटत असेल ना की टोक येतंय किंवा काही, तर आहे ना काय करायचं, परत एक वेळ इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा, म्हणजे राऊंड येईल व्यवस्थित. इथे बघा मला थोडंसं दिसतंय, त्यामुळे मी थोडंसं राऊंड शेप देते इथे, अशा पद्धतीने. आता कट करून घ्यायचं आपल्याला. अशा पद्धतीने आपल्या फ्रंटचा आर्महोलचा शेप कट झालेला आहे. आता आपण मोजून घेऊ याला, म्हणजे आपल्याला स्लीव्ज वरती करायला बरं पडेल. प्रिन्सेस कट देण्याच्या आधी मी मोजून घेते. इथे अर्धा इंच सोडून दिलंय आणि इथून अर्धा इंच आतमध्ये मी असं टेप ठेवते आणि असं मोजून घेते. गोल फिरवायचं असं टेप आपल्याला. 9 इंच येतंय माझं. बॅकचा आपण मोजू नंतर. आता आपण इथे आधी प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो काढून घेऊ. ही लाईन आहे, याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. आता वरती आपल्याला जायचंय 1/2 इंच. इथून आपल्याला जायचंय अर्धा इंच खाली. आता आपण इथून शेप ड्रॉ करून घेऊ. हा पॉइंट आणि हा पॉइंट असे आपल्याला जॉईन करायचे. हा असं थोडासा राऊंड गेला खाली तरी पण चालेल, काही फरक नाही पडत तेवढ्याने. आता कट करून घ्यायचंय. असं राऊंड मध्येच कट करते मी याला. हे बघा, राऊंड मध्येच कट केला एकदम प्रॉपर. आता इथे पण थोडं टोक आहे, ते पण कट करून घेते. अशा पद्धतीने झालंय. आता आपण बॅक पार्टचं आपलं राहिलं होतं ते कम्प्लीट करून घेऊ. आता आपला हा जो प्रिन्सेस कटचा जो शेप आहे ना, तो आपल्याला इथे ठेवायचा. इथे आपल्याला खाली मार्क करायचंय थोडंसं. आता इथे मी हा पार्ट ठेवते, प्रॉपर ठेवायचा आहे. लाईन वरती लाईन आली पाहिजे, ही लाईन वरती लाईन आणि ही बरोबर कट टू कट. आता वरती हा जसा शेप जातोय तसं आपल्याला फक्त एक लाईन ड्रॉ करायची आहे याची, आणि सेम तशीच आपल्याला इथे खाली सुद्धा लाईन ड्रॉ करायची आहे. आता आपण ही क्रॉस जी लाईन आहे आपण आर्म होल वरती जॉईन करून घेऊ. आता इथून आपला आर्म होलचा शेप कट होईल आणि ही लाईन थोडीशी वाढवते मी इथे. हे मोजून घेते किती येते. सव्वा इंचावरती मार्क केलंय मी आणि एक लाईन ड्रॉ करते इथे, अशा पद्धतीने. आता इथे टोक आलंय, इथे आपल्याला थोडासा हलक्या हाताने असा राऊंड शेप द्यायचा आहे, अशा पद्धतीने. ह्या ब्लाउजला मागे टक्स नसतात. तुम्ही माझे स्टिचिंगचे व्हिडिओ पण बघा, तर मी विदाउट टक्स ब्लाउज स्टिच करत असते. खूप छान बसतात, फिनिशिंगनी दिसतात आणि छान. अजिबात कुठेच शिलाई काहीच दिसत नाही, मार्जिन काहीच दिसत नाही, एकदम प्रॉपर फिनिशिंगनी येतात. त्यामुळे इथे आपल्याला टक्सचं ऍड करायचं नसतं. आता मी कट करून घेते. ते टक्स द्यायची फॅशन जुनी झाली. आता पहिले द्यायचे, बॅक साईडला टक्स असायचे मागे, पण आता नाही देत, आता नसतात. आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट इथे आपण मॅच करून घेतलाय, त्याच्यामुळे आपण जेव्हा फिटिंग करू ना, जेव्हा ब्लाऊज आपलं पूर्ण फिनिश होईल स्टिच करून, आणि जेव्हा आपण लास्टला फिटिंग करतो तेव्हा अजिबात कमी जास्त होणार नाही, कारण की आपण आधीच त्याचं मोजून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने बॅक पार्ट पण आपला कट झालाय. हे बघा, छान झालाय, परफेक्ट. आता आपण स्लीव्हचं करून घेऊ. त्याच्या आधी आपल्याला ह्याचं पण आर्महोल मोजून घ्यावं लागेल.
अर्धा इंच वरून सोडून देते मी आणि अर्धा इंच आतमधून इथे मोजायचंय. कारण इथे आपलं शोल्डर जॉइंट होतं अर्धा इंच, त्याच्यामुळे ते तेवढं सोडून द्यायचं असतं आपल्याला. 10.25 इंच. स्लीव्हसाठी मी असं घेतलाय पेपर, डबल फोल्ड आहे हा पण. बघा, इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला खाली. स्लीव्हची लेंथ आहे माझी 9 इंच, तर 10 इंचावरती मार्किंग करते. जिथे 10 इंच आले तिथे एक लाईन ड्रॉ करायची आहे वरती. आपला स्लीव्हचा जो फर्मा आहे तो घेते मी इथे. तो फर्मा मी असं ठेवून घेते, बरोबर घडीवरती घडी ठेवलाय. ही बाहेरची लाईन जी आहे ती मी ड्रॉ करून घेतली पहिले. आता फर्मा ओपन करायचा आहे आणि असं घडीवरती बरोबर ठेवून आतमधला शेप ड्रॉ करायचा आहे. आता मोजून घ्यायचे आपल्याला. फ्रंट आधी बॅकचं मोजून घेऊ आपण. बॅकचं आपण इथे लिहून ठेवलं होतं 10.25 इंच. तर ही जी वरची लाईन आहे त्याच्या अर्धा इंच खालून आपल्याला मोजायचंय. जिथे 10.25 इंच येईल ना तिथे आपल्याला मार्क करायचंय. इथे आले 10.25 इंच, इथे मार्क केलं मी. आता फ्रंटचा होता आपला 9 इंच, तर ही जी खालची लाईन आहे त्याच्या अर्धा इंच आतमध्ये आपल्याला मोजायचंय आणि जिथे 9 इंच येईल तिथे आपल्याला मार्क करायचंय. आता ह्या दोघांचं सेंटर घ्यायचंय, अंदाजेच घ्यायचंय. इथे सेंटर आहे, तिथून 1.5 इंच आतमध्ये आपल्याला मार्किंग करायचंय. जे की आपलं स्टिचिंगचं आपण 1.5 इंच ऍड केलंय ते. तुम्ही 1 इंच ऍड केलं असेल तर तुम्ही 1च इंच आतमध्ये मार्क करायचंय. आता आपण हे दंड घेराचं माप टाकून घेऊ. 5.5 इंचावरती मार्किंग करते आणि 1.5 इंच स्टिचिंगचं. जितकं आपण ब्लाउजला मार्जिन ठेवलंय ना स्टिचिंगचं, तितकंच मार्जिन आपल्याला स्लीव्हजला पण ठेवायचंय. दोन्ही मार्क केलेले मी जॉईन करून घेतले. आता कट करून घ्यायचंय. आधी आपल्याला हे करायचंय, बाहेरचा शेप जो आहे दिलेला वरचा तो कट करायचा आहे. आता हा ओपन करायचा आहे आपल्याला फर्मा असा. स्लीव्ह जशी ओपन करून घेतली आणि आता हा एका साइडनेच आपल्याला कट करायचंय. एकाच बाजूचं कट करायचंय, म्हणजे हा आपला फ्रंटचा पार्ट आहे. कोणाला जर हा स्लीव्हच्या फर्म्याचं ड्राफ्टिंग कटिंग हवं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा, तर मी नक्की याचा व्हिडिओ घेऊन येईल. तुम्हाला एक सांगायचं राहिलं की इथे आपल्याला स्टिचिंगचं कुठे ऍड करायचंय ते. तर आपला हा फ्रंट पार्ट आहे, इथे जॉईंट होईल, त्यामुळे आपल्याला या दोन्ही इथे आपल्याला जॉईन करावं. सॉरी, अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे. पूर्ण इथे आपल्याला अर्धा इंच असं एक्स्ट्रा घ्यायचंय या शेपला, आणि ह्या शेपला सुद्धा आपल्याला अर्धा इंच असं बाहेर आपल्याला जास्त घ्यायचंय. जेव्हा तुम्ही मेन अस्तरवरती कटिंग कराल तेव्हा तुम्हाला इथे अर्धा इंच जास्त घ्यायचंय, आणि फ्रंट ओपनिंग देणार असाल तर इथे पण तुम्हाला अर्धा इंच जास्तच घ्यायचंय, आणि बॅक ओपनिंग देणार असाल तर इथे सुद्धा तुम्हाला अर्धा इंच जास्त घ्यायचंय. आणि ह्यामध्ये मी नेक जे दिलेले तिथे मी 6 इंचाचा घेतलाय, इथे 10 इंचाचा घेतलाय. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. कोणाला जास्त डीप आवडतं तर कोणाला जास्त डीप नाही आवडत, तर त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त तुमचं नेक शेप कमी जास्त करू शकताय. अशा पद्धतीने आपलं 36 चेस्ट साईजचं पूर्ण ड्राफ्टिंग कटिंग रेडी झालंय. हा आपला बॅक पार्ट आहे, हा आपला फ्रंट पार्ट आहे, आणि ही स्लीव्ज आहे. तर नक्की तुम्ही या पद्धतीने कटिंग करून स्टिच करून बघा आणि मला सांगा कसं बसलं ते ब्लाउज. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.